तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आलो आलो थांबा थांबा. अहो काय कोण आहे? माझा ऐका तुम्ही. कोण तुम्ही? कोण तुम्ही? कळत नाही काय? आम्ही दिनेशचे लंगोटी आहे. त्याचं लग्न जमलंय म्हणून लंगोटी घेऊन आपलं मदत करायला आलो. हे कुठे गेलाय? कुठे गेला? अहो साहेब बाहेर गेले. बाहेर गेले? मग आम्हाला कसं झक मारायला जेवायला बोलवलं? आग्रह करून बोलवलं. यायचं 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 असं नाही. यायचं 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 असं. तुम्हाला जेवायला बोलावलं? मला कसं बोलले नाही? बघून घ्या. तुला बोलायला तुला सांगायला तू काय त्याची बायको आहे काय? बायको? अहो बायको नाही, मी तिथला आचारी आहे. तिथलं जेवण मीच बनवतो. हाच बनवतो. मग तंदुरी चिकन घेऊन ये. जा, 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 तंदूरी चिकन? अहो चिकन घरात नाहीये. चिकन घरात नाही? तुझ्यासारखा कोंबडा घरात असताना चिकन नाही? काय सांगतो? काय काय हरकत नाही, मी आम्ही आणतो. आता असं कर, जेवण होईपर्यंत तू शिरा कर. शिरा शिरा? लवकर कर. वेळ आली इथं. लवकर मी शिरा देतो. सोडा मला शिरा सोडा. आम्ही मदत करतो तुम्हाला. आम्ही मदत करतो. साहेब तुम्ही काय मदत करा? काय झालं? आम्ही जेव्हा जेल मध्ये होतो ना तेव्हा आम्ही किचन मध्ये काम करत होतो. म्हणजे तुम्ही सुद्धा जेल मध्ये होता? तुम्ही सुद्धा म्हणजे तू सुद्धा जेल मध्ये होता वाटतं. तरी म्हटलं तुझा चेहरा असा काय दिसतो ते. मी नाशिक जेल मध्ये होतो. नाशिकच्या जेल मध्ये होता? वाटलं मला. तरी म्हटलं तुझं ओळखीचं का वाटतं ते. काय आम्ही सत्याग्रहींचे कैदी म्हणून होतो. आणि मी सत्याग्रहींचं पिक पॉकेटिंग आपलं पिकेटिंग करायचो. तू बहुतेक खून किंवा बलात्कारासाठी असशील. काय हरकत नाही. नो वांदा. काही तरी शेवटी आपण जेल बंधू. जेल बंधू. जेल बंधू म्हटलं म्हणजे तिघांनाही किचनची माहिती आहे ना? म्हणजे काय आहे? काय काजू बदाम पिस्ता मनुका काढू का? बरणी पडली. अशी कशी पडली? पडली म्हणजे काय? मी अशी धरली ती अशी पडली. कशाला पडतो रे? मग मी काय मुद्दाम बरण्या फोडायला इथं आलोय काय? मी अशी धरली ती अशी पडली. आता ती शेवटची बरणी पण अशीच फोडणार काय? ही बरणी मी काय फोडणार नाही काय? अशी तुम्ही कशाला विचारताय? किती नुकसान करताय आमचं? नुकसान बरण्या का तुझ्या बापाच्या? गोळा कर काचा. गोळा कर. गोळा कर. बापाचा माल. लाज वाटत नाही का रे तू त्याचा बाप काढतोस ते? माणूस कुठल्या दुःखात आहे आणि तू त्याचा बाप काढतोस? बघा ना काका तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या सगळ्या काचा गोळा करून देईन. वाटलं तर सगळ्या काचा जोडून एक बरणी करून देईन. काजूचा भाव काय चाललाय सध्या? बदामाचा भाव काय चाललाय सध्या? मनुकाचा भाव काय चाललाय सध्या? सगळं 12च्या भावात गेलंय. 12च्या भावात स्वस्त झालंय. थांबा मी काचा काय टाकताय? एक किल्ली घे तू घे काजू आहे ना काजू हा पाण्यात टाकायचा. मग त्याचा बदाम होतो. हा बदाम झाल्यावर तुम्ही काचा ह्याच्यावर ली मी आत्महत्या करायला जात आहे. काय टाकताय? काचा बाजूला करा. काजू बाजूला काढ. झाला की नाही शिरा? अजून होतोय. जरा थांबा. जाऊ दे शिरा. आपण हॉटेलमध्ये जाऊन खाऊया. निवडून आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शिरा. उगा शिरा काढून बोलला. एक तर भरण्या फोडल्या सगळ्या काचा काढायच्या निवडून झाला तू शिरा.
रे शान. काय रे? अहो ती बाई पळाली. तू काय दारू पिऊन झोपलेलास का रे? कशी पळाली ती? साहेब तिला जेवण देण्याची दुपारी खोली उघडली, बघतो तर खिडकीच्या वरचे झडप उघडून त्याला शिडी लावलेली. हरामखोर. पैसे घेऊन पळाली असणार. ते काय माहित नाही साहेब, पण तिच्या खोलीत ही चिठ्ठी सापडली. चिठ्ठी? मी आत्महत्या करायला जात आहे. कमल, म्हणजे आतापर्यंत मेली सुद्धा असेल. बरं झालं पनवती गेली साली. बाबासाहेब, तुम्ही मला बोलवलं, काही काम होतं का? इकडे आले. हं? बस तिकडे. तुला चांगलं माहितीये काय काम आहे ते. मी काय चूक केली का साहेब? चूक? हं? बोल बोल, तू काय काय केलंयस? मी काय केलं साहेब? अरे तेच तर म्हणतोय मी. तू अजून काहीच केलेलं नाहीयेस. हो. लग्नाची खरेदी केलेली नाहीयेस. लग्नाला तुझे कोण कोण पाहुणे येणार त्याची यादी दिलेली नाहीयेस. काय हे? माझं काय साहेब? हं? माझे 5-6 सहकारी आणि माझे 2 मित्र. म्हणजे आम्ही बाबासाहेब, जे काय करायचं ते आम्ही सगळं केलेलं आहे. गेलेलं आहे. म्हणजे याच्या जवळच्या मित्रांना बोलवलेलं आहे, ह्याच्या बालपणाचे मित्र सुद्धा बोलवलेले आहेत. अशी सगळी तयारी झालेली झालेली आहे. आहे. म्हणजे थोडक्यात काय, फक्त अक्षता टाकायचं काम बाकी आहे. अरे. चला. रुक्मा पुत्र वडील त्यास पुसणे, कुर्यात् सदा मंगलम. तदेव लग्नं सुजनं तदेव विद्या बलं दैव बलं तदेव लक्ष्मीपते गृहं स्मरामि. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. बाबासाहेब, याचा अर्थ काय? माझी अशी फजिती करून काय मिळवलं तुम्ही? वैभवात राहण्यासाठी तू प्रियाशी लग्न करायला निघालास. हे घे वैभव, घे घे. हे बघ, तुला मध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. तुझा ह्याच्याशी संबंध काय? हा, अरे त्यांचाच संबंध आहे. तुझ्या बायकोला आणि या मुलाला त्यांनी सांभाळलं केवळ माणुसकी म्हणून. हा मुलगा कोण आहे माहिती तुला? हा तुझा मुलगा आहे. मित्र म्हणतोस आणि लग्न झाल्याचं आमच्यापासून लपवून ठेवतोस. मैत्रीचा इतका अपमान कोणी केला नसेल आतापर्यंत. स्वतःच्या बायकोला आणि पोराला वाऱ्यावर टाकलंसच आणि नंतर तिला पळवून नेऊन जगापासून लपवून ठेवण्यापर्यंत तुझी मदत केली. काय केलंस तू? सगळ्या पवित्र नात्यांना काढून बसलास तू. म्हणून तुला धडा शिकवण्यासाठी हा लग्नाचा बनाव आम्ही केला. मी मर्फीला त्याच्या आईच्या छायेत वाढवीन, शिकवीन, मोठा करीन, पण तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडू देणार नाही. समजलं? तिला आता तू फसवलंसच आणि मला सुद्धा फसवलंस. हिनं काय काय सोचल्याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. कमल, माझ्या हातून चूक झाली. तुम्ही पैशासाठीच सर्व केलं ना? तुम्हाला पैसेच हवेत ना? हे घ्या पैसे, हे घ्या पैसे, हे घ्या पैसे. बाबासाहेब, या माणसाचं पुन्हा तोंड पाडायची माझी मुळीच इच्छा नाहीये. याने आजपर्यंत माझ्या संसाराचा आणि बाळाचं केलेलं अमानुष अपमान मी कसा विसरू? विलास, सारंग, मला काही नको. तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे केलं त्याचे उपकार मी कधीही विसरणार नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या बाळाला हक्काचं घर आणि भवितव्य मिळावं. घ्या, तुम्हाला जर माणुसकीची आणि बाप या नात्याची चाड असेल तर तुम्ही बाळाला सांभाळा. माझं पोट मी कसंही भरेन. कमल, कमाल 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 कमल,
बर्फी. कमल 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 प्लीज जाऊ नकोस. तू मला भाऊ मानतेस ना, प्लीज जाऊ नकोस. अगं आईचं वात्सल्य आणि बापाची माया या दोन पंखांची सावली बाळाला मिळावीच लागते. ऐक पोरी माझं, तुझ्या कुशीचा त्याचा आधार काढून घेऊ नकोस. तुझ्या काळजाचा तुकडा आहे तो, त्याला सोडून जाणार? पण मीच काय झुकायचं? त्यांना काही वाटायला नको. कमल, माझ्यासाठी नाही, आपल्या बाळासाठी तरी मागं फिर. तुझ्यावर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याची संधी मला दे. आपल्या बाळाची शपथ आहे तुला. फक्त बाळाचाच पापा घ्या. निदान सर्वांच्या समोर तरी. सारंग कोणाला बघ. आपण दोघं उठून तू सांगितलेलं कधी ऐकत नाही. कोण सत्वाला आहे मर्फी मर्फी तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.